आजच्या प्रथम कार्यशाळेत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज फ्रूट कार्विंग याविषयी कार्यशाळा घेतली जाणार आहे आणि त्याच्यात तज्ज्ञ आहेत सौ पद्मा अशोक पाटील. त्यांनी BCom, MBA आणि DCM अर्थात डिप्लोमा इन कॉम्प्युटर मॅनेजमेंट या पदवी त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत. त्या गायक, उत्तम कलाकार, शेफ आहेत. त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी काढलेली पेंटिंग्स विदेशात पाठवली गेली आहेत. वयाच्या 18व्या वर्षापासून त्यांनी पेंटिंगचे क्लास घेण्यास सुरुवात केली. त्याचप्रमाणे बरीच वर्षे हँडीक्राफ्ट क्लासेस समक्षपणे चालवले. त्यातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी आज अर्थार्जन करत आहेत. 1985 पासून त्यांनी पाककलेचा क्लास सुरू केला. बऱ्याच ग्रामीण भागामध्ये त्यांनी क्लासेस घेतले. कराडला दरवर्षी महिला मंडळातर्फे अशा क्लासचे आयोजन केले जाते. तारा आणि जेसीस, रोटरी इनरवेल, सुयोग प्रबोधिनी अशा अनेक ठिकाणी या पाककलेचे क्लास घेतले. स्वतःच्या क्लासतर्फे त्यांनी पाककलेच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या होत्या. ETV रंगतदार मेजबानीमध्ये देखील भाग घेतला होता. त्याचप्रमाणे गृहिणी महोत्सव, ताराशक्ती, दैवज्ञ बोर्डिंग, गार्डन्स क्लब, रंकाळा महोत्सव, अनेक शाळा, महाविद्यालये, लिंगायत समाज, महिला मंडळ, LIC, महानगरपालिका, सकाळ मधुरांगण, भीमा फेस्टिवल, साम TV तर्फे जे बिर्याणी फेस्टिवलचे ते पाककला परीक्षणाचे त्यांनी काम केले. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या राज्यस्तरीय खेळाडू आहेत. कबड्डी आणि खो खोच्या त्यांना शाळा, महाविद्यालयांमध्ये आदर्श विद्यार्थिनी म्हणून देखील पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांना कविता करण्याचा लहानपणापासून छंद आहे. मृण्मयी मासिक, लोकमत, सकाळ, पुढारी यामध्ये त्यांच्या कवितांना अनेक वेळा प्रसिद्धी मिळाली आहे. पालक आणि पाल्य तसेच व्यक्तिमत्व विकास यांचे मुलांसाठी वर्ग अनेक शाळांमधून कार्यक्रम त्यांनी घेतले आहेत. त्याचप्रमाणे दुधाबद्दलच्या प्रश्नासाठी अनेक वेळा त्यांनी शेतकऱ्यांची बाजू देखील मांडली आहे. यावरून असे दिसून येते की कला, क्रीडा, पाककला आणि सामाजिक या सर्व क्षेत्रांमध्ये त्या स्वतःहून हिरिरीने भाग घेतात. तर आज आपल्याला फ्रूट कार्विंग शिकण्यासाठी आलेल्या तज्ज्ञ ज्यांनी पहिल्यांदा इंटरनॅशनल लेवलला सॅलड डेकोरेशन आणि कार्विंग कोल्हापूरमध्ये लॉन्च केले. बऱ्याच हॉटेल्सना सॅलड डेकोरेशनसाठी ऑर्डर पूर्ण केल्या. सकाळ मधुरांगणतर्फे बेळगाव आणि कोल्हापूर येथे सॅलड डेकोरेशनचे भव्य कार्यक्रम घेतले आणि B चॅनेल कोल्हापूरमध्ये सॅलड डेकोरेशनबद्दल माहितीपूर्ण कार्यक्रम सादर केले. अशा सौ पद्मा अशोक पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यशाळेला सुरुवात करावी आणि त्यांनी डेमो जो ठेवलेला आहे तो आपण बघतोच की तो अप्रतिम केलेला आहे. मला खूप आनंद होतो आहे की माझा कार्यक्रम या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये आहे, कारण माझे वडील ह्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये असोसिएट डीन म्हणून रिटायर झाले. त्यामुळं ह्या कॉलेजशी आणि माझा खूप जवळचा संबंध आहे. आज मला माहेरी आल्यासारखं वाटतं अगदी. तर खूप छान वाटलं. आणि गार्डन क्लबचं आणि माझं खूप नातं जुनं आहे. मी जवळजवळ 87 सालापासून ह्या गार्डन क्लबमध्ये भाग घेते आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये फ्लावर अरेंजमेंटमध्ये मी बऱ्याच वेळेला भाग घेतलेला आहे. नंबर काही आलेला नाही त्याच्यामध्ये माझा, पण मी भाग घेतलेला होता त्याच्यामध्ये. तर तेव्हापासून मी या क्लबशी हे, आणि आता मी अजीव मेंबर पण आहे ह्या क्लबचं. ज्या वेळेला सॅलड डेकोरेशन सुरुवात झाली माझी, मी लहानपणापासून म्हणजे माझे वडील असोसिएट डीन असल्यामुळं UPSC आणि MPSCचे एक्झाम्स घ्यायला बऱ्याच ठिकाणी जात होते. तिथं 5 स्टार हॉटेलमध्ये त्यांचं उतरणं व्हायचं आणि मग तिथं एखादा कॉर्नर किंवा एखादा टेबलचं सेंटर तिथं डेव्हलप केलेलं असायचं आणि ते करताना मी तिथं बघायचे. ज्यावेळेला ते इंटरव्ह्यू घ्यायला जायचे त्यावेळेला मी एकटी काय करणार, मग मी त्यांना सांगायचे वडिलांना की मला अशा ठिकाणी सोडा. मग ते तिथं सोडायचे. साहेबांची मुलगी आहे म्हटल्यानंतर मला जरा थोडीशी स्पेशल ट्रीटमेंट मिळायची आणि मग मी कधी कधी त्यांच्या सुऱ्या पण हातामध्ये हाताळल्या तशा. तर अशा पद्धतीनं ती आवड निर्माण झाली मला. आणि एक वेगळं क्षेत्र मला वाटत नव्हतं की मी ते प्रोफेशन म्हणून स्वीकारेल आणि मी त्याच्यामध्ये तुमच्यासमोर येईल. तर एक वेगळं प्रोफेशन असं मी हे केलं. आणि ह्याच्यामध्ये फक्त एकच एक खूप अवघड असं तर बघितल्यानंतर असं वाटतं की खूप अवघड आहे. मला त्यावेळेला पण असं वाटायचं की खूप अवघड आहे बाबा, हे आपल्याला येणार नाही आहे. पण हे अतिशय सोपं आहे. फक्त ह्याच्यामध्ये खूप सातत्य लागतं. ज्यावेळेला मी बघायचं आणि घरी यायची त्यावेळेला एकही बटाटा आईला मी व्यवस्थित चिरू दिला नव्हता. त्या बटाट्यावरती बरेच, पण आई मला करू द्यायची, कारण तिला समजायचं की हे काहीतरी वेगळं बघतीये, वेगळं करतीये, त्यामुळे ती करू द्यायची मला.
आणि ते वाया कधी घालवलेलं नाही. आता मी ज्या ज्या हॉटेल्समध्ये दिले त्या हॉटेल्समध्ये सुद्धा त्या लोकांनी वाया काही घालवलेलं नव्हतं. कार्यक्रम झाल्यानंतर ते सगळं व्यवस्थित परत एक वेळ धुवून जे वापरता येण्यासारखं आहे ते वापरत होते आणि जे व्हॅनिश होणारं आहे ते व्हॅनिश. पण पूर्वी एक आतापर्यंत अशी कल्पना होती की सॅलड डेकोरेशन हे इटेबल असतं. म्हणजे आपण कसं नजरेनं खातो, पहिल्यांदा वासाने खातो कुठलाही पदार्थ, नंतर मग नजरेनं खातो. म्हणजे आपण ते वास आपल्याला बटाटा वड्याचा आला की बघा आपण त्याच्याकडे बघतो, अरे वास काय छान यायला लागला, मग आपण त्या बटाटा वड्याच्या गाड्याकडे बघतो, मग आपण नजरेनं खातो. ते छान असे अरेंज करून ठेवलेले असतात. म्हणजे आपण काय करतो, नजरेनं बघतो. नंतर आपण घ्यायला जातो, मग ते घेतल्यानंतर आपल्याला टेक्स्चर त्याचं समजतं आणि मग ते अरे किती कुरकुरीत आहे तो असं वाटतं आपल्याला. आणि मग आपण जिभेवरती ठेवतो त्यावेळेला वाटतं अरे मस्त आहे. तसं हा नजरेने खाण्याचा प्रकार आहे ना, तो हा थाई लोकांनी पहिल्यांदा डेव्हलप केला आणि नंतर आपल्या इकडे तो सगळीकडे म्हणजे संपूर्ण जगभरामध्ये पसरलेला आहे. कारण नजरेनं खाणं हा एक खूप छान कन्सेप्ट आहे आणि त्याच्याने भूक वाढते, लोकांना प्रसन्न वाटतं. आपल्याकडे तर खूप संस्कृती आहे, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायचं. मग ती बाई रांगोळी काढते बाहेर, मग ताटाभोवतीनं आपल्याकडे पूर्वी पंक्ती पडायच्या बघा, ताटाभोवतीनं पण रांगोळी असायची, उदबत्ती ठेवली असायची. म्हणजे अतिथी देवो भव इतकं ते सगळं असायचं आणि त्या पद्धतीनं आपण हे करायचं. ही जी परंपरा आपली, ही जी संस्कृती आहे, हीच संस्कृती थाई लोकांनी डेव्हलप केलेली. ती आता आपल्याकडे सगळ्यांकडे आलेली. आता आपली एखादी बाई कांदा जरी कापून ठेवला तर तो खूप छान पद्धतीने अरेंज करते ती. तर असं आपल्याकडं पण हे चांगलं आणि आपल्या नजरेला छान वाटतं ते आपण करतो. त्यामुळं आलेला पाहुणा प्रसन्न होतो, आपल्याला स्वतःला छान वाटतं. आपल्याला स्वतःला छान वाटण्यासाठी आपण सगळं हे करत असतो आणि ह्यातून ही सगळी कला डेव्हलप झालेली आहे. आता मी म्हटलं मगाशी खूप ह्याच्यामध्ये सातत्य असेल आणि जर तुम्ही सारखं जर ते करत गेला तर तुम्हाला ते येणार आहे. आता ह्या धारदार सुऱ्या तुम्हाला दिलेल्या आहेत, वापरताना त्या तुमच्या लक्षात येईल की जरा जरी हात फिरवला त्याच्यावरती तर किती धार आहे त्याला ते लक्षात येईल. सुऱ्या ह्या विकत मिळतात, आता सगळीकडे हे किट्स विकत मिळतात, ऑनलाईन तर खूप छान. आता पूर्वी माझ्याकडं फक्त एक ज्या वेळेला मी बघून आले त्याच्यानंतर आता दाखवायला ती नाही आहे माझ्याकडं, आहे माझ्याकडे ती एक, तशा सुऱ्या मिळत नव्हत्या इकडं. तर एका ह्याच्यावरती म्हणजे हा जो शेप आहे किंवा पुढे टोक असणारं, तो तुम्हाला दिले तसा तो टोक असणाऱ्या अशा पूर्वी सुऱ्या नव्हत्या. पूर्वी सुऱ्या सगळ्या अशा पद्धतीच्या वगैरे किंवा अशा, ही आता एक टिपिकल सुरी मिळते सगळ्यांकडे असते, अशा पद्धतीच्या सुऱ्या मिळतात. पण अशी सुरी, टोक असणारी सुरी कुठं मिळत नव्हती. तर मला एका ह्याच्यावरती गाड्यावरती की चेन असणारं ते मिळालं मला आणि मग मी ते कोंबडी बाजार आपल्या इकडे आहे, ते चाकं वगैरे आहे, तिथं जाऊन मग मी त्याला धार आणि त्याला छान करून घेतलं आणि तशी ती सुरुवात झाली माझ्याकडे. कारण बघायची मी त्यांच्याकडे होतं, मी त्यांच्या सुरीनं केलेलं मला माहिती आहे, पण मला इथे करताना मला खूप अडचणी आल्या. म्हणजे हे डेव्हलप सगळं करताना आता नेट आलेलं आहे, सगळं आलेलं आहे, तुम्ही बघू शकता, तुम्ही मागवू शकता त्याने, तुम्ही करू पण शकता. तर इतकं त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे. तर अशा सुऱ्या सगळीकडे मिळतात. आता ह्या सुऱ्यांचा, आता ह्या आपल्याकडं मिळालेल्या ह्या सुऱ्या स्टीलच्या आहेत, साधं स्टील आहे, ते साधं स्टील आहे. पण ह्या सुऱ्यांचं जे हे मार्केट आहे ते जपानला सगळ्यात बेस्ट आहे. कारण त्या सुऱ्या एक वेळ धार लावल्यानंतर बराच वेळ ती जात नाही आणि जी सुरीला धार जी असते ती लावण्यासाठी आता आपल्याला चाकावरती किंवा कोंबडी बाजारमध्ये किंवा कुठे जायची आवश्यकता नाही. असे दगडसुद्धा असतात, जे फाईन दगड असतात, त्याच्यावरती एक वेळ सुरी तुम्ही घासली की तुम्हाला छान पद्धतीने त्याची हे, आणि हे सगळीकडे मिळतात, हे दगड सगळीकडे मिळतात तुम्हाला. एखाद्या तुम्ही ह्याच्या जे इन्स्ट्रुमेंट्स मिळतात सुतारांचे वगैरे, त्या दुकानात जरी तुम्ही गेला तर हे दगड मिळतात किंवा धार लावायचं तुम्ही ऑनलाईन सुद्धा ते मागवू शकता आणि खूप चांगलं आहे. अशा सुऱ्यांना धार ही होते. आता ही माझी जी सुरी आहे ती 750 रुपयाची एक आहे. ह्या ज्या 3 सुऱ्या मी घेतलेल्या आहेत ह्या, आणि ही पण अशी खूप महाग आहे, ही माझ्या मुलानं पाठवली आहे, पण अतिशय महाग आहे ही सुरी पण. ही म्हणजे ह्या ज्या सुऱ्या आहेत ह्याची धार लवकर जात नाही म्हणून ह्या सुऱ्या वापरायच्या. म्हणजे तुम्ही आता सुरुवातीला ह्या सुऱ्या वापर, माझ्यापेक्षा तुम्ही लकी की तुम्हाला सुऱ्या ह्या अशा मिळालेल्या आहेत. तर आता हे मी किट दाखवते थोडंसं तुम्हाला. हे काय आहे की सुरीनं प्रत्येक गोष्ट कटिंग करण्यापेक्षा काही ह्या इन्स्ट्रुमेंट्स ह्याच्यामध्ये यांनी दिलेले आहेत की हे आता हा तुम्ही हे बघताय मासा जो केलेला आहे त्याचे ते कवले जे काढलेले आहेत ते नुसतं ह्यानी असं करायचं, पटपट पटपट होतं. नाही तर मग सुरीने तुम्ही गोल करून मग ते पाठीमागचं ते पूर्ण काढायचं. आता एक वेळ आपल्याला कुठला भाग नको आहे ते एक वेळ तुमच्या लक्षात आलं की तुम्ही कुठलंही डिझाईन तुम्ही त्याच्यावरती करू शकता. तुमच्यामधली सृजनशीलता जी म्हणतात ती तुम्ही डेव्हलप करू शकता.
तर असं हे आहे. आपण जास्त वेळ बोलण्यामध्ये घालू नये, कारण मला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती कधी एक वेळ मॅडम हे करून दाखवत आहेत, सुरुवात करत आहेत असं तुम्हाला झालेलं आहे. आणि आपण सुरुवात करूया. आता मी म्हणलं ना, ह्या सुरींना पहिल्यांदा आपण टोमॅटोचं साल काढून एक साधं सिंपल फूल, आता आपल्याकडे काहीच नाही आहे आणि टोमॅटो आहे घरामध्ये. बऱ्याच वेळेला कुठल्या कुठल्या भाज्या आपल्याकडे असतात अवेलेबल, त्याच्यावरती आपण घरातल्या डायनिंग टेबलवरती 2-4 पाहुण्यांचं स्वागत आपण अगदी छान आनंदाने आणि खूप छान पद्धतीने करू शकतो. तर टोमॅटोच्या सालीचा हा जो भाग आहे पहिल्यांदा, ह्या भागापासून सुरुवात करायची. हा पूर्ण भाग हा सुटा करून घ्यायचा, हे बघा. आणि हे फक्त सालीला आपण हे करतोय, साल फक्त रिकामी करून घेतोय ही, हे बघा. आणि ही न तुटता आणि न हे होता, आणि जरी तुटली तरी घाबरायचं नाही. हे 2-3 टोमॅटो कापल्यानंतर तुमचं तुम्हाला येणार आहे. आणि हे टोमॅटो बाद नाही होत. हे इकडच्या आतला भागाचा हा प्रकार आहे, त्याचं तुम्ही हे करू शकता, सार करू शकता किंवा आमटीमध्ये भाजीमध्ये तुम्ही ते घालू शकता. आता हा जो भाग आलेला आहे हा फक्त आपण गुंडाळत जायचा आहे. टोमॅटोचं फुल. आणि ह्याला आता तुम्हाला पानं जर करून ठेवायचे असतील तर ह्याच काकडीचा आणि टोमॅटोचा इतके आपण उपयोग करू शकतो. फक्त काय करायचं, हा कलरचा आणि हा कलरचा आपण फायदा करून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये फक्त मी तिरके हे करते, हा असा भाग करून काढते. आता दाखवते तुम्हाला मी कसे कट करते. इथून हा इकडे आणि ह्याला इकडे पॅरलल असं तुम्ही करू शकता, त्याला पान म्हणून. किंवा दुसरी आणखीन एक आहे की मधल्या सेंटरमधून तुम्ही हा मी कट मारताना ही सुरीचा भाग हा इकडे करते मी, आणि इकडून मारताना हा सुरीचा भाग इकडे करते, त्यामुळे तो बरोबर मधला हा भाग निघून पडणार आहे. ज्या वेळेला आपण नेटवरती सुद्धा बघताना ज्या वेळेला बघू तुम्ही, त्यावेळेला पहिल्यांदा काय बघायचं, आपली दृष्टी पाहिजे ती सुरी कुठली वापरतोय, कुठल्या पद्धतीची सुरी वापरतोय. सेकंड आपण बघायचं ती सुरी कुठल्या दिशेला तो आतमध्ये घालतोय, त्यात सुरीची दिशा काय आहे ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सुरी आणि सुरीची दिशा हे पहिल्यांदा तुम्ही बघितलं पाहिजे. आणि मग तुम्ही ते आपलं लक्ष कुठे जातं करताना, अरे हा आकार चांगला आला की, अरे हा आकार चांगला आला की, आपलं लक्ष पहिल्यांदा तिकडे जातं. पण आपलं लक्ष जात नाही की ती दिशा काय वापरली आहे त्यांनी, आणि ती सुरीचं टोक कसलं आहे, किंवा त्यांनी इन्स्ट्रुमेंट कुठल्या पद्धतीचं वापरलेलं आहे. ह्या 2 गोष्टी आपण जर बघितल्या तर आपल्याला सहज पद्धतीने ते कार्विंग येण्याला मदत होईल. हे बघा, मी फक्त झिगझॅग केले याला आणि हे काढलेलं आहे. अगदी सोपं आहे, फार अवघड नाही आहे. हे बघा, हे असं फूल राहणार आहे. ह्याच टोमॅटोचं आणखीन आपण एक वेगळं एक हे करूया, स्वॅन पक्षी म्हणूया त्याला. तर हा बेस केला मी, कारण टोमॅटो व्यवस्थित उभा राहावा म्हणून. बघा माझी सुरीची दिशा कशी आहे बघा. हा मी एक भाग काढला, मी ही तिरकी इकडे घातलेली आहे आणि जिथपर्यंत घातली तिथपर्यंत हा भाग तिरका नेऊन तिथं टेकवलेला आहे, त्यामुळे हे सुट्ट झालेलं आहे.
हे मी फक्त काय केलं आहे, थोडंसं पाठीमागं सरकवून त्याची पिसं बाहेर काढलेत स्वॅन पक्षाचे. हे बघा, हा झाला स्वॅन पक्षाचा पाठीमागचा हे त्याची पाठ कुठे ठेवली? तोंड करायचंय. तर तोंड कशा पद्धतीनं करूया. आता ज्या वेळेला आपण एखादं हे वापरतो काय फळ किंवा हे काकडी किंवा गाजर किंवा हे ते करायच्या अगोदर, कार्विंग करायच्या अगोदर तुम्हाला त्याला गार पाण्यामध्ये ठेवायला पाहिजे, म्हणजे ते कडक होतात आणि तुम्हाला कापायला आणि हे करायला सोपं जातं. ही झाली चोच. अगदी सोपं आहे. आणि डोळे करायला तुम्हाला घरामध्ये लवंगा किंवा मिरी किंवा मोहरी, मोठी मोहरी, त्याचा उपयोग तुम्ही करू शकता. आपण लवंगाचा इथे उपयोग करूया. हे बघा, आणि हे फक्त इकडे आपण त्याला टेकूया. हा झाला स्वॅन पक्षी. किंवा तुम्ही असाही टेकवला तरी चालेल. आणखीन थोडंसं हे कमी करून तुमच्या ह्याच्यानुसार कसंही तुम्ही ते करू शकता. असंही टेकवू शकता तुम्ही त्याला. आता आणखीन एक प्रकारचा स्वॅन पक्षी तुम्हाला दाखवते. तुमच्याकडे घरामध्ये कोबी आहे आणि तुम्हाला कोबीचा उपयोग स्वॅन पक्षी करायला, कोबीच्या पानाचा उपयोग स्वॅन पक्षीला करायला बरा पडेल. तर आणि तुम्हाला हे लवकर येत नाही आहे, म्हणजे हा प्रकार करायला वेळ नाही आहे, लवकर येत नाही आहे, तर अशा वेळेला साधं कोबीचं पान घ्यायचं, त्याला छान कट मारून घ्यायचे. ते पान इकडे लावून घ्या. आता हे बसवताना इथे बघा, हे खूप उंच वाटतंय आणि त्याच्यामध्ये पान व्यवस्थित बसत नाही आहे. तर आपण इथं ते असेंबल करण्यासाठी मग हे थोडंसं कमी करून घेतलं इथलं की हे पान बरोबर बसतं, चपकल बसतं तिथं. नाहीतर मग ते काय दिसतं. आणि नेहमी आपण ज्या वेळेला आतमध्ये खोवतो त्यावेळेला तिरकं खोवायचं, म्हणजे ती व्यवस्थित राहते. जर असं सरळ खोवलं तर त्याचं गोल फिरतं किंवा काहीतरी वेगळं होतं ते. त्यामुळं खवताना नेहमी पिना किंवा टूथपिक खवताना नेहमी तिरक्या पद्धतीनं खोवलेलं कधी पण चांगलं. साधारण त्या पानाचा आकार जेवढा आहे तेवढाच ह्या पानाचा करायचा प्रयत्न करायचा. आता ह्याला हे बसवण्यासाठी हे पानं पण भिजत ठेवली होती. हां, पानंही भिजत ठेवलेली मी, त्यामुळे ती खूप ताट झालेली आहेत पानं आपली. आणि वरती एक हे छोटंसं पान, ह्याला हे बघा, हे असं लावा किंवा ह्याला असंही करून लावू शकता तुम्ही. आणि ह्याला सेम पद्धतीनं मान करा तुम्ही. थोडीशी वाकडी असेल कांद्याची पात तर आणखीन जास्त चांगलं होतं ते. आणि हे एक वेळ तुम्ही करत गेला ना
की आणखीन पान आपण कशाचं लावू, आणखीन आपण चेहरा कशाचा करू शकू, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कळत जातात ह्या. आता एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आपलं जे इथला स्पेस आहे तेवढ्या स्पेसचं चोचीचं इकडचं हे पाहिजे, त्याच्यापेक्षा बाहेर गेलं की ते नॅचरल वाटत नाही. त्यामुळं स्पेस हे करताना आपल्याला ते समजलं पाहिजे. चोच उघडी ठेवायची आपल्याला, तर ते ह्या पद्धतीनं आपण उघडी ठेवू शकतो. ती पक्षी बऱ्याच गोष्टीपासून तयार होतात. कोबीच्या पानाचा पक्षी, फक्त कोबीच्या पानाचा तुम्ही करू शकता, कारण कोबीची मुळातच मोर करू शकतो आपण. कोबीच्या पानाचा मुळातच कोबीच्या पानाचा शेप खूप चांगला असतो, त्यामुळं आपण त्याचं बऱ्याच गोष्टी त्याच्यापासून करू शकतो. आपल्या एक लक्षात यायला पाहिजे की टोमॅटोचा आकार काय आहे, किंवा आता जी आपल्या हातामध्ये भाजी आहे त्याचा आकार काय आहे, आणि विचार करण्याची आपली पद्धत तशी व्हायला पाहिजे. आता हा भाजीचा आकार असा आहे, आपण कशा पद्धतीनं त्याला काय करू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता हे मी पान ह्याचं लावलं, समजा तुमच्याकडे पान नाही आहे आणि आज तुमच्याकडे शेपूची भाजी आहे घरामध्ये, तर शेपूच्या भाजीचं तुम्ही कसं करू शकता. तर हे असं कापून त्याला मी हिरवा रबर लावलाय. मी आता पहिल्यांदा सांगते, इटेबल आणि नॉन इटेबल दोन पद्धती असतात. नंतर रबर काढा, स्वच्छ भाजी धुवा आणि भाजी करा दुसऱ्या दिवशी. पण हे करताना तुम्हाला ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही त्याची शेपूट किंवा त्याचा तुरा करू शकता ॲज अ मोर म्हणून. आता हे आपण हे केलं, ते काढून आपण इथं हे पण लावू शकतो. तुमच्या फक्त डोक्यात यायला पाहिजे की काय आहे तिथं आणि काय करायला पाहिजे. मस्त त्याचा तुरा अगदी छान होतो तो. तर असं त्या सगळ्या गोष्टी आहेत. आपण आणखीन एक सांगते, हा मला अननस मिळाला. आता हा अननस आणि ह्याचं हे तुम्हाला काय वाटतं, तर ह्याचं मी छान पद्धतीनं एक मोर करू शकते. तर कसा, तर मला हा थोडासा असा भाग वाटला, त्यामुळं मी ह्याचा बेस असा जर बेस केला तर ह्याचा तो तुरा होईल. तर आपण हा बेस करूया. हा झाला बेस, हा व्यवस्थित उभा राहील. आता इकडचं आपल्याला ते टच करून ठेवायचं आहे, तर ते इकडचं पण कापून टाकूया. अशा पद्धतीची काकडी घ्यायची. का, तर ह्याला इथे चोच करता येते. तर अशा पद्धतीचे आपण ह्याचं करून टाकूया. हे सेम प्रोसेस मी करते. इथे मी ते हे व्हावं, टच व्हावं म्हणून इथं कापते आणि इथं हे असेंबल करते. हा भाग कठीण आहे, त्यामुळे इकडे मी टोकाचा भाग ह्याच्यामध्ये घालते. हा सॉफ्ट आहे थोडासा, त्यामुळे ह्याच्यात बसून जातं ते. आता इथं मला डोळा करताना छोटा डोळा करून चालणार नाही लवंगेचा, थोडंसं मोठं करायला पाहिजे, कारण काकडीचा आकार वेगळा आहे. त्यामुळे मी थोडंसं पांढरा भाग काढते त्याचा, आणि मग त्याला आपण परत ह्याचे डोळे लावूया. ह्या जरा कलर वेगळा आहे ह्याचा. हल्ली काकड्या खूप छान आपल्याकडे यायला लागलेल्या आहेत. आपल्याकडं आता ते लाल मिरची, हिरवी मिरची जी मी कोंबड्याला लावलेली आहे, त्यापूर्वी मला पुण्याहून मागवायला लागायच्या क्लास असला की. मग माझा मुलगा ST मध्ये कुणाकडनं तरी ठेवून द्यायचा आणि मग मी ते कलेक्ट करायचे. असं सगळं ते आता खूप आपल्याकडं मार्केट चांगलं आलेलं आहे, बऱ्यापैकी आपल्याकडं मिळतं सगळं. आणि हा इथे आपण जोडायचा. तर हे जोडताना सुद्धा बघा, आता हा भाग जर मी कापला तर ते इथे चपकल बसेल. आणि हे करताना तिरक्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये घालायचं ते. आता थोडंसं माझ्याकडे घेते आणि मग घालते मी, म्हणजे मला ते सोपं जाईल घालायला. हा झाला आपला मोर. तुरा करूया, तुरा ह्याचा करूया आपण.
खाच पाडून घेऊया आणि त्यात बसवूया. सगळ्यासाठी टोकाच्या सुऱ्या लागतात. टोमॅटोचा जो भाग केला तोच भाग मी इकडे हे करतेय. तोच भाग इकडे केला आणि इकडच्या भागाला आणि इकडच्या भागाला मी थोडी पिसं करते. एवढं झाल्यानंतर खूप सोपं, म्हणजे मला असं खूप वेळा असं हल्ली असं वाटतं की काकडीपासूनचे एक 15-20 प्रकार आहेत. म्हणजे आज फक्त सॅलड डेकोरेशनमध्ये फक्त काकडी डे ठेवूया किंवा आज फक्त ॲपल डे ठेवूया, कारण इतके प्रकार आपल्याला बघायला मिळतात ना प्रत्येक ह्याच्यामध्ये की 1-2 दिवस असे पुरणार नाही आहेत किंवा 1 दिवस किंवा 2 तास तर नाहीच नाही. म्हणजे शिकायचं जर झालं ना ह्याच्यामध्ये तर खूप, आणि आपण आपल्या ह्यांना आणखीन वेगळं आणखीन हे करू शकतो बऱ्याच गोष्टी. आपल्या इकडं आता परवासुद्धा एंट्र्या, मागच्या वर्षी तर खूपच कमी होत्या एंट्र्या, परवासुद्धा मी एंट्रीज बघितल्या तर अतिशय कमी होत्या, म्हणजे त्या मानाने कमी होत्या. ह्या विषयाकडं मुलींनी खरंच वळायला पाहिजे असं वाटतं. मुलांनी किंवा मुलींनी दोन्ही लोकांनी वळायला पाहिजे याच्याकडे, कारण हा भाग एकतर कुठलंही आर्ट म्हटलं तर ते माइंड कॉन्सन्ट्रेशन असतं. मग ते बाग असू देत, ह्यांचं तर ते सेक्युलर्स बघितलं की खूप बरं वाटतं. म्हणजे कुठलंही असू देत, एक मेडिटेशनचा प्रकार ह्याच्यामध्ये असतो आणि एक आनंद तर असतो त्याच्यामध्ये. हा मी चोचीसारखा भाग करून घेतला. ह्याला मी हे लावू शकते, मिरी लावू शकते. आणि इकडे आपण मग तुरा पण करू शकतो. आपल्याकडे अवेलेबिलिटी काय आहे, कुठली आहे, काय आहे ते बघायचं आणि त्या पद्धतीनं आपण करायला सुरुवात करायची. आणि हे इथं कोथिंबीर टाकायचं. असेंबल होईस्तोपर्यंत बऱ्याच वेळेला हा प्रकार होऊ शकतो. त्यामुळं घाबरायचं तर नाहीच नाही अजिबात. होणार आहे, आपलं चांगलं होणार आहे हे नेहमी लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीनं आपण द्यायचं. तर हा मी एक इथं ठेवला आणि ह्याला आता पुरा पाठीमागं पिसारा कसा करायचा, आपल्याला मोर करायचा आहे तर पाठीमागचा पिसारा कसा करूया आपण. सोपी गोष्ट आहे. ह्याच्याच पातळ. आता ह्याच्यात मोराच्या पिसाऱ्याला 2-3 कलर असतात आणि आपण मग ते कसे डेव्हलप करायचे. तर आपल्याकडे काय काय आहे, गाजर आहे, काकडी आहे,
ह्याच्यावरती आपण हे जरी ठेवलं, आता ह्याला आपण आकारही देऊ शकतो. वेळोवेळी आपण थोडंसं हे करूया, नाहीतर ह्याला छान ह्याच्या पिसासारखा आकार एक करून दाखवते मी तुम्हाला, एक पीस त्यातलं. हा पीस एक दाखवते तो. तर तुम्ही असं करू शकता, असा पीस करू शकता, किंवा तुम्ही हे पण असं पण करू शकता. काय नाही, मी असं हे फक्त केलेलं आहे आणि हे फक्त दाबून हे सुट्ट करून हे पण असं सगळीकडं असेच सगळीकडे लावून जायचे, किंवा हे असं करून सुद्धा तुम्ही ते लावू शकता. असे हे 2 पद्धतीचे आपण करू शकतो. स्वॅन, मोर हा बऱ्याच ह्याच्यातून करू शकतो आपण, बऱ्याच गोष्टीतून करू शकतो. सेम प्रकार जे मी असे तिरके कट घेते, सेम प्रकार आपण सफरचंदावरती करू शकतो. नंतर कलिंगडवरती करू शकतो आपण. मोठं जर कलिंगड असेल तर ते करून आपण हे कट्स तसे करू शकतो. नंतर बटाट्यावरती करू शकतो. जे घट्ट आहेत ते आपण फळं वापरू शकतो. आपण ह्याच्यामध्ये काय वापरू शकत नाही तर चिक्कू वापरू शकत नाही, म्हणजे कार्विंगला चिक्कू हा योग्य नाही आहे. तुमचे जॅकफ्रूटसुद्धा कार्विंगला बऱ्यापैकी आहे, काही गोष्टी त्याच्यापासून करू शकतो जॅकफ्रूटपासून, पण चिक्कू अजिबात करू शकत नाही. अंजीरचं काही आपण करू शकत नाही. अंजीरचे फक्त असे तिरके कट देऊन तुम्ही त्या ह्याच्यावरती ठेवू शकता. आता मी ते काळं जसं ठेवलेलं आहे तसं तुमचा फ्रूट केक जर केला तर त्याच्यावरती तुम्ही ते वापरू शकता. जे प्रकार घट्ट आहेत आणि आतमध्ये त्याला संपूर्ण गर आहे असेच प्रकार तुम्ही त्याला वापरू शकता. सगळ्यात जास्त वापरायला चांगलं कुठलं तर कलिंगडमध्ये खूप व्हरायटी आपण करू शकतो, खूप डिझाईन करू शकतो. कारण कलिंगडला ऑलरेडी 3 कलर असतात. एक हिरवा कलर असतो, आतमध्ये पांढरा कलर असतो आणि त्याच्या आतमध्ये लाल कलर असतो. जसं तुम्ही काही त्याच्यामध्ये कलाकृती कराल तशा पद्धतीचं ते छान पद्धतीचं ते होऊ शकतं. तर सगळ्यात बेस्ट कार्विंगला काय असेल तर कलिंगड. म्हणून मी आज तुम्हाला मुद्दाम खालींगड दिलं. अवघड नाही आहे, मला घ्यायला अवघड आहे, पण तुम्ही एक वेळ करायला लागला तर तुम्हाला अवघड अजिबात वाटणार नाही. आपण सगळ्यात सोपं जे पहिलं ते भोपळ्याच्या खालचं डिझाईन आहे ते आज आपण करायचं आहे. ते जर तुम्ही करू शकला आज, जर ते डिझाईन भोपळा तो वरती लावलेला आहे ते जर तुम्ही करू शकला आज, तर तुम्ही कलिंगडच्या हळूहळू सगळ्या कलाकृती करू शकणार आहे. असं नाही, अवघड काहीच नाही आहे, अवघड अजिबातच नाही आहे, ते तुम्ही करू शकणार आहे. वांग हे काळं वांग तर इतकं सुंदर मिळतं, ह्याच्यात सुद्धा खूप कलाकृती आपण करू शकतो. सगळ्यात बेस्ट म्हणजे माणूस ह्याच्यामध्ये प्रत्येकाला दिसला पाहिजे, दिसतोच तो. आणि पहिल्यांदा आपण हात करून घेऊया त्याचे. हात हे व्यवस्थित राहायला त्याला आतमध्ये थोडंसं पॅकिंग करूया त्याला. किंवा ह्याचं तरी दिली तरी चालतं पॅकिंग आतमध्ये.
डोळे बघूया. त्याला छान पद्धतीनं तुम्ही त्याच्यात हे जरी ठेवलं, म्हणजे आपण ह्याचा जरी डोळा केला कशाचा तरी चालेल. गाजराचा सुद्धा करू शकतो. आता मी म्हटलं ना, नॉन इटेबल जे आहे त्याच्यामध्ये आपण हे करण्यासाठी त्याला टाचणीत सुद्धा आपण यूज करू शकतो. मी आणली टाचणी. प्लास्टिकची अशी डबी, छोटी एकदम डबी. ठीक आहे, आपल्याला हे आहे. हे आता हे दिसतं ना, ते दिसत नाही त्याच्यामध्ये, एवढंच काय फरक आहे. नंतर ह्याला मस्तपैकी अशी एक चोच करूया. ॲक्च्युली हा सॅलड डेकोरेशनचा पसारा खूप असतो, सामान खूप असतं आणि खूप कचरा पडतो त्याचा. हा ह्याच्यामध्ये हे, पण ज्या वेळेला कलाकृती निर्माण होते ती खूप चांगली असते. त्यासाठी मग काही गोष्टी सहन करायला लागतात. इथे सुद्धा आपण इथे सपोर्ट केलं. त्याला परत छोटे छोटे आपण बटन्स लावूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गोष्टीला पाय करायचे. पाय केले की ते दिसतं छान. आपण काकडीचं सुद्धा करू शकतो पाय. आपला
प्रत्येक वेळेला मी भाजी मार्केटमध्ये जाते आणि हे घ्यायचा प्रयत्न करते, पाला घ्यायचा. तर मला तो भाजी मार्केटमधला तो माणूस म्हणतो, मॅडम तुमच्याकडे ससे आहेत का? नाही. माझ्याकडे असं बघतो तो, तुमच्याकडे मी शेळी आहे का? नाही. मग तुम्हाला पाला कशासाठी पाहिजे आहे? अरे मला कलाकृती करायची आहे त्याच्यासाठी पाहिजे आहे. म्हणजे काय असतं मॅडम? तुला काय करायचं, तुला पाला वेस्ट जातो तुझं. नाही नाही घेऊन जावा तुम्ही. 2-3 वेळा आल्यानंतर तो म्हटला, मॅडम तुम्ही काय करता सांगा की मला. म्हटलं अरे दाखवते तुला. मग मी फोन उघडला आणि त्यातलं त्याला दाखवलं. मग मात्र तो दिसला की ज्या वेळेला नको असेल त्यावेळेला सुद्धा विचारायचं, मॅडम आज पाला नेणार नाही. अशी माझी ती ओळख काय काय ठिकाणी बऱ्यापैकी झालेली आहे. जिथं मिळेल जिथं मिळेल तिथं मी तो पाला आणायचा, धुवायचा, मस्तपैकी त्याला शेप द्यायचे आणि पाण्यात घालून तो ठेवायचा. हो टिकतं ते, त्याला काय होत नाही, कोबीला काय होत नाही. हो सफरचंद एक राहील दाखवायचं तुम्हाला. हां त्याला मग लिंबू हे करायचा, लिंबू पिळायचा. त्यामुळे मग तो 2-3 दिवस काय होत नाही, त्याला आरामात राहतो. तो 2 दिवस तरी आरामात राहतो. म्हणजे 2 दिवस ठेवलेला आहे मी, त्याला काय होत नाही. मला तुमचं कौतुक वाटतंय. तुम्ही खूप थरोली आणि खूप विचारपूर्वक, किंवा आता मला करताना मला काय अडचण येणार असा विचार करून तुम्ही मगापासून मी बघतीये, तर तसं तुम्हाला व्हायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे तुम्हाला शंका छान येत आहेत की अरे हे असं, मग हे गाजराचं फूल कसं केलं असेल ते एक जरा दाखवायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी बरं वाटलं मला तुम्हाला भेटून. तुमचं काय नाव? नीलम. टेकण्यासाठी हे येणार कोण मदतीला? या. हे प्रत्येक काठी इथं आपल्याला ह्याला हे करायचे, टच करायचे. लहान अगोदर घ्या सगळे प्रकार, लहान काढा मग मोठे घ्या. पहिल्यांदा मी पुढचा भाग करून घेते. पानं भिजवताना सुट्टी करूनच भिजवावी लागतात. मी कापली, एका उंच पातेल्यामध्ये ते घातलं आणि त्याच्यात पाणी घातलं आणि ती फ्रीजमध्ये ठेवली. मी पसारा होऊ नये म्हणून मी आकार केला. लागलंच सगळं केलं, कारण इथं येऊन ते आकार करणे हे करणे म्हणजे मला खूप लोड गेला असतं ते, आणि तुमचा वेळ खूप गेला असता. तो महत्त्वाचा होता, कारण पुढं आणखीन एक सेशन आहे आपल्याला. एक गोष्ट करायची घरी गेल्यानंतर, जोपर्यंत आपल्याला येत नाही तोपर्यंत करत राहायचं. म्हणजे आज केलं, बिघडलं, भाजी करा, सोडून द्या, विचार करू नका. उद्या परत कोबी आला हातामध्ये, परत सुरू करा. झालं मला. आणि इथं एक पाला आणूया आपण. आता हे थोडंसं काळ्या दिसतात आपल्याला. आपण त्याच्यासाठी एक काम करू.
काड्या लपवण्यासाठी काय काय करता येईल तो विचार करायचा. आपला मोर सगळ्यांना दिसतं. आणि सोपं छान तुम्ही आता केले. तुम्हाला तर वाटणार अरे वा मी घरी जाऊन आत्ता लगेच करते. आज जाऊन मंडईमध्ये पाला मागणारे खूप बायका होणार आहेत. तर प्रत्येक वेळेला भाजीवाला विचारणार की अरे तुझ्याकडे आहे का तुझ्याकडे आहे का. आपण काय कोणते घेणार ते कसं हां टूल्स हे तुम्हाला ह्याच्यावरती मिळतात आता ऑनलाईन मिळतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय बघायचं की हे तुम्हाला फार महत्त्वाचं नाही आहे. अगोदर तुम्ही ह्याच्यामध्ये पैसा घालूच नका. 4-5 हजारापर्यंत हे उगाच पैसे घालवण्यात काहीच अर्थ नाही. अगदी 2,000पासून 1,000पासून मिळतात पण त्याला तकलादू असतं, त्याला धार अजिबात लागत नाही, ते व्यवस्थित कापलं जात नाही. त्यामुळे तसले काही घेऊ नका तुम्ही. ज्या वेळेला तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेन व्हाल त्याच्यानंतर तुम्ही 5-6 हजारचं किंवा घेतलं तर खूप छान पद्धतीचंच घ्या तुम्ही. अजिबात हे करू नका. तुम्ही ते ऑर्डर्स घेणार असाल तर हे काय आहे माहिती का, हे फक्त वाढवणे म्हणजे पटपट करणे हा ह्याच्या मागचा उद्देश आहे. तुम्हाला पहिल्यांदा सुऱ्यासुद्धा तुम्हाला सुट्ट्या मिळतात. त्या सुऱ्या तुम्हाला जितक्या महाग तितकी ती सुरी चांगली. ती जपान मेड असेल असं 2,000-2,500 आपल्याकडे आहेत सुऱ्या म्हणजे मिळतात ऑनलाईन. त्याच्यापेक्षाही जास्त आहेत पण आपल्याला साधारण बाबा 700-800 रुपये. मी ही 700 रुपयाला घेतली आहे सुरी. त्यामुळे अशा सुऱ्या तुम्हाला ठीक आहेत. आता मी अजूनही ह्या सुरीवरती करते. मला वाटलं धार कमी आहे, मी पड्डीशी त्यात बघाशी दाखवलेला दगड त्याच्यावरती मी धार लावते, पड्डीशी मी सुरू करते असं आहे. किंवा अगदी खूप मला जर वाटलं तर मी त्या आणि ह्या ज्या वेळेला आपण धार करायला बाहेर जाऊ त्यावेळेला तसं त्याला सांगायचं की माझा आकार कमी झाला नाही पाहिजे. नाही तर ते लोक काय करतात, करताना ह्याचा सगळा आकारच घालवून टाकतात. हो म्हणजे ही आता एवढी आहे ना, ही योग्य आहे, ह्याच्यापेक्षा ही जर एवढी जर झाली तर तुम्हाला ते करताना ते कठीण जर असेल करताना हे परत वाकणार आहे तुमचं. त्यामुळे त्याला सांगताना करायचं. शक्यतो तुम्ही तिकडे करूच नका. एक रॉड पण मिळतो ते बघा तुम्ही. आर्टिस्ट लोक त्या रॉडवरती असा रॉड असतो आणि त्याला असं करतात की लगेच सुरू करतात. असं ते त्या रॉडनी सुद्धा चांगली सुरीला धार होते. आपल्याला जेवढी आवश्यक आहे तेवढी त्या सुरीला चांगल्या पद्धतीने धार होते. हे असं कापल्यानंतर ह्याचं पहिल्यांदा हे जे वरती आलेलं टोक आहे हे पूर्ण कापून टाकायचं. हे नाही हे होतं लवकर. मी साधारण हा असा गोल आकार कापते. हे बघा गोल चेंडू करते ह्याला कापून कापून. ह्या अशा पद्धतीचं त्याचं करून घेतलं मी आकार. आता मी काय करते, एक पाकळी पहिल्यांदा काढते. एक पाकळी काढते. हा असा राऊंड, हे बघा हा असा राऊंड केलाय मी. एक इथं असं ठेवलं आणि इकडं असं उभं राहते. एक इथं ठेवला आणि इकडं असा राऊंड केलाय. ओके, तशा सगळ्या खालच्या करून घेते मी. आता सुरीला धरलंय कसं बघा. तुमचं लक्ष कुठं आहे? सुरीला मी पूर्ण मूठ दिलेली आहे. त्या मुठीचा मला आधार आहे. ह्या अंगठ्यापासून मी त्या ह्याला मी टच करून तो आधार घेते. पेंटिंग करताना सुद्धा वरचं असेल, मोठा ब्रश असेल तर आपण कशा पद्धतीने करतो, इथं आपण धरतो आणि असा ब्रश धरून असं पेंटिंग करतो. तर सेम तसं. किंवा काहीतरी आपण इकडे काठी वगैरे घेऊन असं थोडंसं करून मग ब्रशचा आधार घेऊन आपण करतो.
तर तसंच ह्या सुरीला मुठीत पकडायचं आहे, अंगठ्याचा आधार घ्यायचा आहे, अंगठ्याने मी ह्याला टच करते आणि हे राऊंड्स काढते. आपले लक्ष तिकडं पाहिजे आहे, तो शेप किंवा ते कसं करतात, कुठनं कशी सुरी काढतात. आता हे केल्यानंतर हे मला ह्या पाकळ्या मिळालेल्या आहेत सगळ्या. ह्या पाकळ्या मिळाल्यानंतर जो खालचा भाग आहे, 2 पाकळ्याचा मधला भाग आहे, हा मी कट करून काढते. आणि हे मी आता मला सवय झाल्यामुळे मी हे राऊंडमध्ये पूर्ण कट करून घेते. एक वेळ तुम्हालाही सवय झाली की हे तुम्ही जसं टोमॅटोचं मग अशी साल काढली त्या पद्धतीचं करून घेणार. हे बघा, आता आपल्याला हा असा प्रकार मिळालेला आहे. नमस्ते सर, माझं आत्ता लक्ष गेलं. ते माझे गुरु आहेत. आता मी हा दोन पाकळ्यातून हा मी इकडे हे करते. सेम मी आकार घेते, 2 पाकळीच्या मध्ये घेते मी फक्त. इकडे एक थीम केली होती बघा कोणीतरी, सूर्यप्रकाश मिळावा म्हणून. पानं सुद्धा आपली अशी असतात की पानाच्या खालती पान येत नाही, 2 पानांच्या मध्ये पान येतं. तिनं मला छान एक्सप्लेन करून सांगितलं होतं. सेम मी आता काय करते, मगासारखं मधला भाग सगळा काढून टाकते. जास्त ओढाताण करायची नाहीये, तिथं कट झालेलं नसेल नाही तर पाकळी आपली जाते. मग पेनासारखं मी धरतीये, कधी पेनासारखं कधी मुठीत. मी नुसती क्लास घ्यायची कधीतरी. मला लागलं, मला छान वाटायला लागलं. पहिल्यांदा पाहुण्यांसमोर ठेवत होते, नंतर मी क्लास घ्यायला लागले. मला जे येतं ते दुसऱ्यांना ज्ञान द्यायचं हे आहे ना. आणि एक वेळ धनश्री मॅडमला हे सगळं समजलं, तिनं बघितलं. एक वेळ मी इथं पण पार्टिसिपेट केलेलं आणि मग तिनं मला सुचवलं की पद्मा, तू हॉटेलमध्ये का ठेवत नाहीस? आता हॉटेलमध्ये जायचं आणि हे सगळं ठेवायचं हे माझ्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. माझ्या चेहऱ्यावरचे बहुतेक भाव बघून ती म्हटली की मी एकानं फोन करते, तिथे जा, ते तुला मदत करतील. आणि मी गेले त्या हॉटेलमध्ये. त्यांनी मला सांगितलं असेल बहुतेक धनश्री मॅमने की त्या अशा आहेत. फारसं बाबा हॉटेलमध्ये यायला त्यांना नको वाटत होतं, कारण सिक्युअर पण वाटत नव्हतं मला. एकटं जायचं, हॉटेलमध्ये जायचं, मांडायचं, आणि त्या हॉटेलमधनं आपण एकटं बाहेर येणार. लोक म्हणणार पद्मा पटेल त्या हॉटेलमधनं बाहेर आली होती. पहिल्यांदा वाईटातलं वाईट आपल्या डोक्यात येतं. त्यामुळे मी नाही म्हणत होते. तर ज्या वेळेला मी गेले आणि मग ते एक सर होते, लाटकर सर म्हणून, तर त्यांनी मला बघितल्यानंतर म्हणले, तुम्ही काळजी करू नका, आपल्याकडे सगळीकडे कॅमेरे आहेत आणि तुम्ही ऑन कॅमेरा असणार आहे. आणि घरातून सुद्धा मग हे म्हणले, तू जाऊ शकतेस, काय प्रॉब्लेम नाही आहे. त्यांनी मला तिथं सोडायचं, ते सगळं बॉईजने आतमध्ये घ्यायचं आणि मग मी तिथं असेंबल करायचे. 1 तासाभरात व्हायचं माझं ते. आणि मग झाल्यानंतर ते खूप सगळ्यांना आवडायला लागलं. मग 1-2-4 केल्यानंतर मला पण कॉन्फिडन्स आला की आपण हे करू शकतो. मग मी बाकीच्या परत असोसिएशनला मी जाऊन त्या मीटिंगला भेटले आणि ते हे केलं. हे बघा, हे फक्त मी ह्याला असं कापतीये, हे अशा रेषा देते मी फक्त. आणि हे पाण्यामध्ये टाकलं ना, गार पाण्यामध्ये, की ते उमलतं खूप छान पद्धतीनं. 5-6 प्रकारची फुलं करता येतात ह्याच्यामध्ये. हे सगळ्यात सोपं, भळभर होणारं आणि झटक्यात होणारं हे फूल आहे. आणि ते फुलल्यानंतर पूर्ण असं दिसतं. हे आपण आता गाजरचं केलं ना तसं हो, करता येतं. मोठा कांदा पाहिजे त्याला. आणि त्याला वरच्या पाकळीला पहिल्यांदा ते हे करायचं, संपूर्ण वरची पाकळी करून घ्यायची. मग आत तो पदर सुटतो, आतला परत वेगळ्या पद्धतीनं करायचं. मग ते अरेंज करताना त्या सगळ्या पाकळ्या काढायच्या. अरेंज करताना वापरताना कुठला टूल्स वापरायचा? हा बारीक. हो, करता येणार. ते बारीक म्हणूनच तुम्हाला ती बारीक सुरी दिली, थोडं बारीक असणारी सुरी दिली. मला ज्या पहिल्यांदा सुरुवातीला आलेल्या अडचणी होत्या त्या सगळ्या मी गृहीत धरून मी तुम्हाला दिलेल्या आहे. पिलर फक्त वरची स्किन काढायची आपल्याला, पिलरच्या साह्याने वरची पूर्ण आपल्याला साल काढायची.
कलिंगडच्या एक आहे की पांढरा भाग, हिरवा भाग, पांढरा भाग आणि लाल भाग तिन्ही भागाचा आपण नजाकतीनं त्याचा वापर करायचा आहे आणि त्या पद्धतीनं आपण कलिंगडचं हे डिझाईन करायचं आहे. हा मधी पूर्ण आपण पहिल्यांदा राऊंड टाकून घेतोय. सुरीची दिशा ह्या गोष्टीला खूप महत्व आहे ह्यामध्ये. त्याच्यानंतर तो भाग पूर्ण सेपरेशन करून घ्यायचा आणि सेपरेशन करून घेण्यासाठी हा भाग पूर्ण काढून टाकायचा आहे आपल्याला. राऊंड चांगल्या पद्धतीनं करून स्वच्छ करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा आपण ह्या राऊंडला चेक्स टाकून घेऊया. चेक्स टाकताना मी सरळ आकाराची सुरी घेतली आहे आणि ह्याला हे चेक्स करून झाल्यानंतर पाकळ्यांसाठी आपण आखून घ्यायचं आहे. हे क्रॉस मध्ये आपण आखून घेतोय. परत ह्याच्या मधला भाग आखून घेतोय हा, म्हणजे एकूण आपल्याला 8 पाकळ्या मिळतील इथे. आणि ह्याचाच आधार घेऊन आपण पाकळीला सुरुवात करायची. पाकळी पूर्ण खालतीपर्यंत घ्यायची. अशाच पाकळ्या पूर्ण सगळ्या करून घ्यायच्या आहेत. न घाबरता सुरीचं दिशा ही सरळ ठेवायची आपल्याला हे पाकळ्या करताना. जिथं पांढऱ्या भागाच्या खालती लाल जो भाग असतो तो अतिशय नाजूक असतो, तिथे आपल्याला सुरी लवकर आत जाते. पांढरा भाग थोडासा कठीण असतो. आता हा आपण आखून घेतलेला भाग आहे. हा आखून घेतलेला भाग पूर्ण पाकळ्या आपल्याला हा सेपरेट करायचा असतील तर पाकळ्यांच्या शेजारचा जो भाग आहे तो पूर्णपणे आपल्याला काढून घ्यायचा आहे. आपण ही काढून घेताना दिशा आपल्याला ह्या सुरीची दिशा आपण सरळ ठेवणार आहे. थोडी देखील खोल गेली तर ते डीप त्याचे कट्स होतील. त्यामुळं दिशा ठेवताना आपण ही सरळ ठेवायची आहे दिशा. अंगठ्याचा आधार घ्यायचा आहे प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आपल्याला खूप बरं होईल ते. आता तुम्हाला थोडासा लाल भाग दिसेल बघा. जे काय आपण करतो त्याची ब्युटी आणखीन थोडीशी वाढत चाललेली आहे. आपल्याला हिरवा भाग मिळालाय, पांढरा भाग मिळालाय आणि आता डीप जसं गेलं तसं आपल्याला लाल भाग मिळतोय. ह्या पद्धतीचे आपले कटिंग्स झालेले आहेत. आखून घेतोय. परत ह्याच्या मधला भाग आखून घेतोय हा, म्हणजे एकूण आपल्याला 8 पाकळ्या मिळतील इथे. हा, आता ते चांगलं पिकलेलं ना, थोडस त्याला पिवसर भाग असेल तर ते चांगलं म्हणायचं. एक मिनिट दाखवते तुम्हाला मी. हे कलिंगड सगळ्यात चांगलं खाण्यासाठी. हे खाण्यासाठी सगळ्यात चांगलं. हे टणटणीत लागतं एकदम. हा असा आवाज येतो. हाताला पण ते छान जड लागतं. पिलपिले असलं की लगेच जाणवतं, मऊ जाणवतं. हे आता आपण सुरीनं सुद्धा हे करतो. खूप छान आहे. हे करकरीत आहे. हे असं पाहिजे कलिंगड. आम्ही नेहमी हे बघतो, पहिल्यांदा हे बघतो खायला घ्यायचं असेल तर, आणि मग बाकीच्या ह्याला मला कसली चालतात, पण कठीण पाहिजे.
कठीण पाहिजे. सगळ्यांचं झालं? पाकळ्या सगळ्यांच्या झाल्या, कुणाच्या झालेल्या नाही आहेत? झाल्या? 2 नंबर 3 नंबर तुम्हाला. पण पुढचं जर शिकायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, ह्यातनं एक पाकळी काढू शकता. हे पूर्ण सेपरेट करायचं, हे पूर्ण सेपरेट करायचं आणि परत ती सुरी फ्लॅट घालायची आतमध्ये आणि हे सेपरेट करायचं. अजून एक लेअर काढायचं. हे बघा, हा लेअर आपण हे केलं आहे, सेपरेट केलेला आहे. 1 मिनिट, हे मी परत सेपरेट जरा करून घेते. हे बघा, ह्याच्यामध्ये मी एक लेअर काढतेय आणि परत हे सेपरेट करून घेते. हे बघा, त्याच्या दोन्ही खालचं. हा, दोन्हीच्या खालचं हे एम आकार जो होता तो पूर्ण काढायचा आहे आपल्याला. हे बघा, आता ह्या पाकळ्या तयार झाल्यानंतर ह्याला मध्ये एक कट आपण द्यायचा आहे. पहिल्यांदा सरळ घालायची सुरी, नंतर तिरकी घालून तो भाग पूर्ण काढून टाकायचा आहे आणि याचे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत. एक सुरी सरळ घालायची, दुसरी आडवी घालून कट करून पूर्ण भाग काढून टाकायचा आहे. एक सरळ घालायची, एक आडवी तिरकी घालायची. ह्याच्यामध्ये सुरीची दिशा फार महत्वाची आहे आणि डीप कुठपर्यंत जायचंय हा अंदाज आपल्याला, आपल्या हाताला, आपल्या स्पर्शाला आला पाहिजे. तो हे अतिशय महत्वाचं आहे. तेव्हाच तुमचं कार्विंग व्यवस्थित पूर्ण आणि छान होणार आहे. एक कलिंगड करून झाल्यानंतर नुसत्या आयडियाने तुम्ही कारवर होताच. हे अशा पद्धतीचं हे श्रेय त्यांना जात आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. कारण कसं आहे की आपण पहिल्यांदाच असा एवढा धारेदार चाकू घेऊन सुद्धा त्यांनी जी आपल्याला सांगितलं आहे की कशा प्रकारे त्याचं कार्विंग करायचं आहे आणि डेफिनेटली ती आयडिया आली कसं उचलायचं आहे वगैरे. आणि आपण नक्कीच ते करूया. परत त्यांचं वर्कशॉप अजून कशाला तरी वेगळं भरपूर त्या करतात. नुसतं हे नाही आहे, कार्विंग आर्टिस्ट आहेत, सुंदर वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या भरपूर, म्हणजे एकच हे नाही आहे, भरपूर त्यांचं कलावर्क चालू असतं. आणि शी इज ऑल्सो गुड शेफ. छान, म्हणजे त्याच्यामधलं सुद्धा त्या अगदी तज्ज्ञ आहेत. त्या बऱ्याच ठिकाणी जजिंगला जातात. तर आज त्या आपल्याला इथं लाभलेल्या आहेत. त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांकडून. खूप 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 अजून जोरदार टाळ्या.